आपण जनरेटिव्ह एआय बद्दल बरंच काही ऐकतो की तो कितीतरी माहितीमधून शिकतो, पण कधी विचार केलाय ही सगळी माहिती, हा डेटा येतो तरी कुठून? चला आज आपण त्याच इंधनाबद्दल बोलूया जे संपूर्ण एआयला चालवतं. खरं तर याच प्रश्नामध्ये एआयच्या कामाचं सगळं रहस्य दडलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता हे समजायला तसं थोडं अवघड वाटू शकतं, पण आपण एक सोपी कल्पना करूया. विचार करा की एआय म्हणजे एक जबरदस्त हाय परफॉर्मन्स गाडी आहे आणि डेटा म्हणजे त्या गाडीला लागणारं इंधन. किती सोपं आहे नाही का? म्हणजे जशी इंधनाशिवाय गाडी जागची हलणार नाही, अगदी तसंच डेटाशिवाय एआय काहीच शिकू शकत नाही, काहीच करू शकत नाही. आणि विचार करा, जितकं शुद्ध आणि चांगलं इंधन तितकी गाडीची परफॉर्मन्स उत्तम, बरोबर? अगदी तसंच एआयला जेवढा चांगला डेटा मिळेल तेवढं त्याचे काम जास्त अचूक आणि प्रभावी होईल. बरं, मग प्रश्न असा आहे की हे इंधन म्हणजे हा डेटा येतो कुठून? खरं सांगायचं तर तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे. म्हणजे आपण इंटरनेटवर जे काही वाचतो, ज्या वेबसाईट्स बघतो, जी पुस्तकं वाचतो, तिथून सोशल मीडियावरच्या फोटोंना दिलेल्या कॅप्शन्सपासून ते मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवहारांच्या नोंदीपर्यंत. अरे इतकंच काय, आपल्या मोबाईलमधलं GPS, कॅमेरे, स्मार्टवॉच हे सगळं सतत डेटा तयार करत असतं. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एआय काही जादू नाहीये की तू स्वतःहून काहीतरी नवीन ज्ञान तयार करेल. नाही, त्याला जे काही माहिती आहे, जे काही तो शिकतो, ते सगळं म्हणजे 100% त्याला दिलेल्या ट्रेनिंग डेटावरच अवलंबून असतं. आणि म्हणूनच डेटाची क्वालिटी म्हणजे त्याची गुणवत्ता सगळ्यात महत्त्वाची ठरते. कारण सगळा खेळ एकाच साध्या नियमावर चालतो. तो नियम म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट. कम्प्युटर सायन्समध्ये ही म्हण खूप प्रसिद्ध आहे. याचा सरळ अर्थ असा की जर तुम्ही आतमध्ये कचरा टाकलात तर बाहेरही कचराच येणार. म्हणजे जर तुम्ही एआयला चुकीचा, खराब डेटा दिला तर तो जी उत्तर देईल, जे काम करेल, ते सुद्धा चुकीचंच असणार. आता बघा, खराब डेटा म्हणजे काय? तर अशी माहिती जी चुकीची आहे, अपूर्ण आहे किंवा एकमेकांशी जुळत नाहीये. आणि याच्या अगदी उलट चांगला डेटा म्हणजे काय? तर तो अचूक असतो, पूर्ण असतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो संबंधित असतो. त्यामुळे साहजिकच आहे, चांगला डेटा दिला तर चांगले रिझल्ट्स मिळतील आणि खराब डेटा दिला तर फक्त गोंधळच होईल. पण गोष्ट फक्त डेटा चांगला की वाईट एवढ्यावरच थांबत नाही. याच्याही पुढे जाऊन एक खूप मोठी आणि गंभीर समस्या आहे, आणि ती म्हणजे डेटामधला बायस. सोप्या भाषेत सांगायचं तर पक्षपात. हे बघा, एआय कुठून शिकतो? आपल्या जगातल्या डेटावरून. आणि आपलं जग कसं आहे? त्यात ऐतिहासिक अन्याय आहेत, असमानता आहे, लोकांबद्दलचे पूर्वग्रह आहेत. आता कल्पना करा, जेव्हा हाच पूर्वग्रहांनी भरलेला डेटा एआयला शिकण्यासाठी दिला जातो, तेव्हा काय होतं? तो फक्त त्या पक्षपाताची नक्कल नाही करत, तर तो त्याला अनेक पटींनी वाढवतो. आणि मग एक छोटीशी चूक एका मोठ्या समस्येचे रूप घेते. याची काही उदाहरणं बघितली की हे जास्त स्पष्ट होईल. जसं की काही फेस रेकग्निशन सॉफ्टवेअर. ती काही विशिष्ट रंगाच्या त्वचेच्या लोकांना पटकन ओळखतात, पण इतरांना नाही. का? कारण त्यांना ट्रेनिंगच तशाच प्रकारच्या फोटोंवर दिलं गेलेलं असतं. किंवा समजा नोकरी देण्यासाठी बनवलेले एआय मॉडेल्स, जर त्यांनी भूतकाळातल्या पक्षपाती निर्णयांवरून शिकलं तर ते भविष्यातही काही विशिष्ट गटातील लोकांना डावलू शकतात. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते. जर आपल्याला असा एआय बनवायचा असेल जो न्याय्य असेल, निष्पक्ष असेल, तर फक्त कोड किंवा अल्गोरिदम बदलून काही होणार नाही. आपल्याला त्या अल्गोरिदमच्या मुळाशी जावं लागेल. म्हणजे त्या डेटा सेटवर लक्ष केंद्रित करावं लागेल. तो डेटा काळजीपूर्वक तपासावा लागेल आणि त्यातले दोष दूर करावे लागतील. बरं, डेटाच्या गुणवत्तेबद्दल आणि पक्षपाताबद्दल तर आपण बोललो, पण डेटाशी जोडलेला आणखी एक अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे आपली प्रायव्हसी, म्हणजेच आपली गोपनीयता. विशेषतः जेव्हा एआय सिस्टम्स आपली वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती हाताळत असतात. मग आपली ही माहिती सुरक्षित कशी ठेवली जाते? तर यासाठी काही पद्धती वापरल्या जातात. पहिली आहे अनामीकरण. नावाप्रमाणेच यात तुमची व्यक्तिगत ओळख, जसं की नाव, पत्ता, हे सगळं काढून टाकलं जातं. दुसरी पद्धत आहे स्युडोनिमायझेशन. इथे तुमच्या खऱ्या ओळखीऐवजी एक बनावट कोड किंवा टोपण नाव वापरलं जातं. आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी GDPR सारखे कडक कायदे आहेत, जे कंपन्यांना डेटाचा वापर जबाबदारीने करायला भाग पाडतात. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. तर या सगळ्या चर्चेचं सार काय आहे? सगळ्यात पहिलं, डेटा हाच एआयचा आत्मा आहे, त्याचं इंधन आहे. दुसरं, चांगला डेटा असेल तरच एआय अचूक आणि उपयोगी ठरेल. तिसरं, जर डेटा खराब किंवा पक्षपाती असेल तर त्याचे परिणाम खूप वाईट आणि हानिकारक असू शकतात.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, AI बनवताना फक्त टेक्नॉलॉजी किंवा अल्गोरिदम नाही, तर प्रायव्हसी आणि नैतिकता या गोष्टींनाही तितकंच महत्त्व द्यायला हवं. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नॉलेज इक्विटी पार्टनर्स हे एक बहुभाषिक चॅनल आहे. आमचा प्रयत्न असतो की विविध विषयांवरचं व्यावहारिक ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचावं, जेणेकरून आपलं रोजचं जीवन अधिक प्रभावी आणि कार्यक्षम होऊ शकेल. जर आपल्याला आमचं काम आवडत असेल आणि ते मौल्यवान वाटत असेल तर नॉलेज इक्विटी पार्टनर्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे रोजचे नवे माहितीपूर्ण भाग आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आणि हो, हे ज्ञान फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका. लाईक करा, शेअर करा आणि आपले मित्र, कुटुंब आणि समाजातल्या इतरांपर्यंतही पोचवा. कारण आपला उद्देश एकच आहे. चला मिळून ज्ञानाचा शोध नेहमीच उच्च ठेवूया. पुढच्या भागात आपण आणखी एका रंजक विषयावर बोलणार आहोत. आरोग्य, फायनान्स आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर AIचा नेमका कसा परिणाम होतोय हे आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नक्की पाहत रहा